मित्रांनो, आपल्याला रस्ते कुठे नेतील हे माहीत नाही. आज अशाच प्रकारे मला एका रस्त्याने पाकिस्तानच्या एका गावामध्ये नेऊन सोडलं. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला पाकिस्तानमधलं एक गाव दाखवणार आहे आज मी. मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत यात्रेमध्ये आज आपण पोहोचलो आहे जगातील सगळ्यात 2 नंबरचं थंड जागा असणारे ठिकाण म्हणजे लेह लडाख मधील द्रास येथे पोहोचलेलो आहे. आणि समोर जो डोंगर दिसतोय तुम्हाला नाही ते आहे टायगर हिल. मित्रांनो, 16,700 फूट उंचीवर ते डोंगर आहे मित्रांनो. आणि ह्या डोंगरावर 4 जुलै 1999 रोजी भारत पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झालं होतं. मित्रांनो, मी आता कारगिलमध्ये ही माझ्या पाठीमागं पाहू शकता. ही पाकिस्तानी सेनेचं युगलू शेल्टर आहे मित्रांनो. काय डेंजर रोड आहे. आईच्या हात गेलं तर खालीचे भाऊ. अरे खतरनाक रोड आहे. फक्त मित्रांनो, तो फायनली पाकिस्तानच्या गावामध्ये पोहोचलोय. हे पाहू शकता, हे सगळं गाव दिसतंय. हे सगळं पाकिस्तानचं गाव आहे. आणि आता मी चाललोय पाकिस्तानचं गाव पाहिला. बोलो, ये गाँव का कौन से देश का है? ये जो ये पाकिस्तानी विलेज था, हाँ. जो यहाँ इसी गांव में पहले पाकिस्तानी लोग बैठते थे, जो सवार के अंदर चलता था पहले। यहाँ लिखा भी है गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऊपर वाले साइड में। बाकी ये जो एडी साल्टेज जिसको दिया था पाकिस्तान की कराची से। ओके मतलब 46 का पासपोर्ट आईडी है जो इराक जाने के लिए बना। यहाँ के किसी बंदे ने जो इसी का नाम गुलाम रजा, ये बना है पाकिस्तान के लाहौर से। जो मित्रांनो, तर मी आता आलोय पाकिस्तानच्या एका गावामध्ये आणि ते आपल्याला दरवाजा, त्या वेळेचा दरवाजा कसा होता ते दाखवतोय. हे पाहू शकता, ही अशी चावी होती आणि ह्या चावीने दरवाजा उघडायचा. कैसे खोलता येते भाई? यहाँ साइड से ही डाल के खोलना। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत यात्रेच्या 75व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे आता लेह लडाखमध्ये. आपण आहे द्रास, भारतातील सर्वात थंड गाव आणि जगातील 2 नंबरचं सर्वात थंड गाव द्रासमध्ये होतं. मित्रांनो, लय गार होतं बेकार. मायनस पण नव्हतं, 2 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. आणि अशा प्रकारे आपण टेंट लावला होता. इथं पाहू शकता, इथं टेंट लावला होता ह्या गाळ्याच्या आतमध्ये. दाखवतो तुम्हाला. तर इथं वरती हॉटेल आहे. तर हॉटेलमध्येच आता सकाळ सकाळ ते दादा म्हणला की आंघोळ वगैरे करायचं असलं तर गिजर वगैरे आहेत, तर आंघोळ करतो आणि मग निघतो. व्हिडिओ वगैरे एडिट झाला आहे आणि इथं वरती हॉटेलमध्ये तो रूम कशी आहे ती पण दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, तर अशा प्रकारची सुंदर अशी रूम आहे. पाहू शकताय तुम्ही. असे रूम आहे तिथं. काय ते 1200 रुपये चार्ज आहे. वॉशरूम विशरूम पण एकदम क्लीन आहे. पाणी गरम करायला हिटर चालू केला आहे, गिजर. पाणी आंघोळ करून मग पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, तर फायनली आंघोळ वगैरे झाली एकदम टकाटकमध्ये. इथंच आंघोळ केली ह्या रूममध्ये. तर चला आता खाली जातो, टेंट वगैरे आवडतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. मित्रांनो, तर फायनली ह्या ट्रिपमधील 75व्या दिवशी मी काय ते खायला बनवतोय. तर गॅस काढलाय पाहू शकता अशा प्रकारे. गॅस स्टोव आणि सिलेंडर आपण त्या दिवशी घेतला होता. तर आता मॅगी बनवूया. बघूया कशा प्रकारे बनते मॅगी. पातेलं वगैरे धुवून घेतलेले. तर आता टाइम लॅप्समध्ये लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो. चलो. मित्रांनो, तर मॅगी बनवतोय. 2 पॅकेट टाकलेत पाहू शकताय अशा प्रकारे. 2 पॅकेट टाकलेत मॅगीची. एकदम मस्तपैकी. गॅस मला वाटलं लई दिवस वापरायला नाही, चालू व्हायचं नाही. लगेच 1 मिनिटात चालू झाला. आता आपली मॅगी शिजती 1 नंबरमध्ये. तिथं टाइम लॅप्समध्ये लावलाय कॅमेरा, त्याच्यात दिसतच असेल. तर चला जोपर्यंत मित्रांनो, तर चला तोपर्यंत मॅगी शिजती, तोपर्यंत आपण आपला एखादा व्हिडिओ इंस्टाग्रामला अपलोड करूया, फेसबुकला फोटो टाकूया आणि मग खाऊया मॅगी. अशा पद्धतीचं नियोजन आहे. मग एवढं बाकीच्या आता बॅगा अडकावल्या सगळ्या आणि मग बाकीचं नियोजन लावू. मित्रांनो, तर मस्तपैकी मॅगी आटायला लागलंय आता. पाणी तुम्हाला पाणीवाली आवडती का आटलेली आवडती कमेंट करून नक्की सांगा बाबा. मला दोन्ही चालते. मला सूप प्यायला पण आवडतं मॅगीचं राहिलेलं. शेवटी पाणी लईच थंड इथलं, त्यामुळं चला झाल्यावर दाखवतो तुम्हाला आता. हॅलो मित्रांनो, तर आता निघतोय मी. 11 वाजल्या बोलता. तर फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे टाकले आणि आता निघतोय. आता एक बोर्ड आहे, खाली जाऊन तिथं फोटो काढायचा आणि मग आपण कारगिल वॉर मेमोरियलला जाणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला टायगर हिल पण दाखवतो. इथनं वरनं टायगर हिल पण दिसते. तर चला मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. सगळं आवडले. आता हे शटर डाऊन करतो.
ओके, आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघतोय. परत एकदा आलोय आपण द्रासमध्ये. तर अशा प्रकारचं विलेज आहे, दूर लय उडती पण इथं. हे लावलंय का? सर हॅलो, ओ बोर्ड किती लगा है? वर्ल्ड कोल्डेस्ट, इंडियाज कोल्डेस्ट हाउस विलेज. हां ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारचं काश्मीरमधली गाव आहेत. फक्त सेमच असतंय, फक्त वरच्या साईडला बर्फ जास्त पडतो म्हणून त्रिकोणी हे केलेलं असतंय. तर आपण आता इथं वेलकम टू द्रास द कोल्डेस्ट. तर मित्रांनो आलोय आपण वेलकम टू द्रास द सेकंड कोल्डेस्ट इनहॅबिटेड प्लेस इन द वर्ल्ड. तर मित्रांनो इथं फोटो काढूया, व्हिडिओ काढूया आणि मग निघूया पुढं. आपल्या संपूर्ण भारत यात्रेमध्ये आज आपण पोहोचलो आहे जगातील सगळ्यात 2 नंबरचं थंड जागा असणारे ठिकाण म्हणजे लेह लडाखमधील द्रास येथे पोहोचलेलं आहे. आणि हे भारतातील 1 नंबरचं ठिकाण आहे थंड. तर मित्रांनो पाहू शकता इथं बघा, वेलकम्स यू टू द्रास द सेकंड कोल्डेस्ट इनहॅबिटेड प्लेस इन द वर्ल्ड. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर जगातील 2 नंबरचं थंड ठिकाणावर आपण कालचा मुक्काम केला होता. एकदम गारटलो मी, माहिती का, नाक जाम झालंय माझं, नाक जाम. मित्रांनो अशीच माहिती घेऊन अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा मित्रांनो. तर चला फोटो वगैरे काढला, व्हिडिओ पण काढला एक छोटासा, व्हायरल जायला शिरील. चलो बाई. तर आता निघूया पुढच्या ठिकाणी. मित्रांनो तर मेडिकल भेटलंय, मेडिकलमधनं इनहेलर घेतो, लई नाक जाम झालंय निभार. सर इनहेलर है क्या? इनहेलर सर्दी वाला. हाँ कितना? 50 कोई क्या? 2 मिनट में फोन लेके आया. फोन पे मित्रांनो तो फोन आता पाकिटला आत गेले. भाई सर ये टाइगर हिल किधर से दिखता है? टाइगर हिल वहाँ जाओ, वहाँ से नजर आएगा. नहीं ऊपर से दिखेगा क्या वो मोड़ पे? टॉप पे जाओ, टॉप पे तो पूरा नजर आएगा. ओके पाकिस्तान का आधा बॉर्डर भी. ओके. ओ जो पाकिस्तान का एक विलेज है वो कारगिल में है क्या? जो जिधर कोई नहीं रुकता वो? हाँ वो कारगिल के आगे है क्या? नहीं कारगिल में नहीं, वो भी द्रास में. वो रास्ता नहीं आए, उधर भाई देखना रास्ता नहीं आए. हाँ द्रास में ही है, आपको जाना है यहाँ से. कारगिल वॉर मेमोरियल के आगे है क्या? बहुत आगे जाना है. ओके लगभग कारगिल के करीब है. ओके उससे 5-10 किलोमीटर इधर है. उधर से बॉर्डर भी दिखती है ना? ओके ठीक आहे मित्रांनो. तर कारगिल हिल दाखवतो तुम्हाला, कारगिल हिल. चला वरच्या मोडवर दाखवतो. इथनं अजून वरती जायचे बहुतेक आपल्याला. आपण इथं मुक्काम केलता काल. हे भाऊ इथंच आहे. ओके नहीं है, हराम जाना. ओके जल्दी जाके किधर जाना बोलो. नहीं वही तो. हाँ वही अभी हो गया, पैकअप हो गया. ओके नाश्ता वगैरह किया? हाँ नहीं वो टी बिस्किट. ओके मेरे रात में मेरे पावर बैंक सेट हो गया, वो गांव में लगा दिया, फुल हो गया. ओके नहीं है अभी 7 डेज. ओके मित्रांनो भाऊ टाइगर हिल कौन सा है दिखाओ. वही बोल रहा है. वो दिख रहा है, वो सबसे ऊपर वाला बर्फ है, वो टाइगर हिल है ना? वही है. थोड़ी जानकारी ले लेता हूँ मैं, फिर बताता हूँ लोगों को. मित्रांनो समोर जो डोंगर दिसतोय तुम्हाला नाही, ते आहे टायगर हिल मित्रांनो. 16,700 फूट उंचीवर ते डोंगर आहे मित्रांनो. आणि ह्या डोंगरावर 4 जुलै 1999 रोजी भारत पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झालं होतं मित्रांनो. तर टायगर हिलवर नाही पाकिस्तानची सेना घुसून आत आली होती आणि भारतीय सेनेने 4 जुलै 1999 रोजी पाकिस्तानच्या सेनेचा पराभव करून तिथे आपला भारतीय ध्वज फडकावला होता 16,700 फुटावर. मी आत्ता आहे द्रासमध्ये, भारतातील सर्वात थंड गावामध्ये मित्रांनो. आणि
इथं इतकी थंडी येतं, त्या टायगर हिलवर किती थंडी असेल, त्या थंडीमध्ये भारतीय जवानांनी आपला एवढा पराक्रम दाखवून पाकिस्तानला हरवलं होतं. तर मित्रांनो, भारतीय जवानासाठी जय हिंद कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कमीत कमी तुमच्या 5 मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या भारतीय जवानांचा जो शौर्य इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचू द्या. पाहून घ्या टायगर हिल. भेटलेला भाऊ भेटलाय. चलो भाई, मिलते हैं कारगिल वॉर मेमोरियल में मिलते हैं. चलो चलो 6 किलोमीटर पे. ओके ओके. डाउन ही है पूरा, आ जाओ. ओके ओके. तर मित्रांनो, चला आता तुम्हाला कारगिल युद्ध झालं होतं त्यामध्ये जे शहीद जवान झाले होते ना त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगतो. आपल्या महाराष्ट्रातला पण एक जवान आहे, त्यांच्या माहिती घेऊया आपण. मला एका जणांनी मेसेज केला होता 10-15 दिवसापूर्वी, तर त्याला फोन करू आपण, बघू काय म्हणतोय, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. मित्रांनो, तर पेट्रोल टाकतोय. तर पेट्रोल आहे 107 रुपये लिटर. तर टाकलं आता 300चं पेट्रोल, 280 आले. हां, तर चला ऑनलाईन करूया आणि निघूया पुढं. मित्रांनो, तर कारगिल 58 किलोमीटर आहे. काय खानगर्ल 121 किलोमीटर आहे. काय लामायारू 160 किलोमीटर आहे. तर लामायारूला जायचा प्रयत्न आहे आपला, नाही तर कारगिललाच मुक्काम करायला आज, कारण कारगिलच्या अलीकडे एक भारत पाकिस्तान बॉर्डरचं गाव आहे, ते गाव पाहिजे आपल्याला. तर पहिलं इथं बोर्डपाशी फोटो काढूया. फेसबुकचा कंटेंट महत्त्वाचा आहे. कारगिल वॉर मेमोरियलला पोचलोय, पाहू शकता इथं हे आहे कारगिल वॉर मेमोरियल. तर ही आहे. तर गाडी पार्किंगला लावूया अगोदर. इथं बघा हा बोर्ड लागलेला आहे. लवकर समजत नाही, आपण मिस होऊन जातो अशा पद्धतीने आहे. ती पोरं कसं काय नाही, मैं तो पुणे से हूँ. हाँ, राइट फ्रॉम पुणे. नहीं पुणे राइट फ्रॉम पुणे. हाँ नहीं, ओके ओके. मित्रांनो, तर लई सुधारणा होईल चालली इथं, माहिती का? किती मोठे मोठे हे झालेत, हॉटेल झाले तिथं. ओके. फायनली पोचलो कारगिल वॉर मेमोरियलला. लई लांब नव्हतं, ते पाहू शकता तिथं ते दिसते टायगर हिल आणि इथं आहे कारगिल वॉर मेमोरियल. हे पहाडी कुत्रं बघा, त्याला पाहूनच भीती वाटायची. असं आहे, कसलं आहे हे? जर्मन शेपर्ड दिसतंय. कुठलंय, कसलंय कुत्रं आहे? एकदम टोंगळ्या. तर चला आता जाऊया कारगिल वॉर मेमोरियलला. पहिले गाडीत चावी काढू दे आणि पाणी पिऊया आणि मग जाऊया आतमध्ये. मेमोरियल पाशी निघालोय. एका भावानी कमेंट केली होती की आपल्या इथल्या महाराष्ट्रातलं एक जवान आहेत, ते ह्या 1999च्या वॉरमध्ये शहीद झाले होते, पण ते काय मला मेसेजच गावा नाही आता. तर मित्रांनो, पाहू शकताय, आलं ना तर इथं पाहू शकताय कारगिल वॉर मेमोरियल. ह्याला कारगिल वॉर मेमोरियल म्हणतात, पण हे द्रास या गावाच्या जवळ आहे. द्रासपासून 10 किलोमीटर पाशी. मित्रांनो, अशा प्रकारे ही एंट्रन्स आहे इथं. आणि हे पाहू शकताय इथं हे मस्त असं बघा तुम्ही, दिसतंय का तुम्हाला? मित्रांनो, तर फायनली कारगिल वॉर मेमोरियलच्या आतमध्ये आलेलो आहे. हे पाहू शकता, हे एंट्रन्स गेट आहे. इथं आपले मराठी बटालियनचीच लोक आहेत सगळी, अशा प्रकारे पाहू शकताय. आणि हा आहे विजयी पाथ. तर मित्रांनो, जे 1999मध्ये जे युद्ध झालं होतं भारत पाकिस्तानच्या दरम्यान, त्याला ऑपरेशन विजय म्हणून नाव दिलं होतं. आणि त्यामुळे इथं जे शहीद झालेत ना, हा सगळा विजय पाथ आहे मित्रांनो. आणि पुढं गेलं ना तर पुढं विजय स्तंभ आहे ह्या ऑपरेशन सिंधूचा. तर मित्रांनो, ह्याची बघा किती मस्त बनवलं आहे रोड. इथनं एंट्रन्स झाली ना, इथनं दोन्ही बाजूला आपल्या भारतीय देशाचे ध्वज लागलेले आहेत आणि वरतीमध्ये पण मोठा तिरंगा लागलेला आहे. आता इथे एका हॉलचं काम चालू आहे. पहिलं इथं पाकिस्तानच्या काही वस्तू ठेवल्या होत्या, आपण त्या पाहू शकत होतो. आणि इथं जे शहीद झाले होते, मेजर होते, कॅप्टन होते ना, जे मोठ्या रँकचे ऑफिसर होते, त्यांचे इथं हे लावले, स्मारक बनवलेले तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडला. त्यानंतर ना इथं त्यावेळेचं जे विमान
जे एअरक्राफ्ट यूज केलं होतं युद्धासाठी ते इथं लावलेले अशा पद्धतीचे आहे. इथं महाराष्ट्रीयन बटालियनच जास्त मस्त बनवलेलं आहे ठिकाण. तर तिकडं जे जे शहीद झाले होते ना त्या सगळ्यांचे स्मारक आहेत तिकडं पण जाऊया. इथं आतमध्ये नाही इथं आतमध्ये बसायला अलाउड नाही आहे, फक्त जायचं फिरून यायचं. जे इथं ही आहे म्युझियम आहे, म्युझियममध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तिथं जे हे आहेत आपले काय म्हणतात जे शहीद झालेले त्यांनी घरच्यांना शेवटचे काय काय पत्र लिहिलेले ते आहेत. आता बऱ्यापैकी इथले सगळे बदल केला. इथं जास्त इक्विपमेंट होते, हे पाहू शकता अशा प्रकारचे त्यावेळेसच्या ही होती तोप म्हणू शकता किंवा काय म्हणू शकता. ह्याच्यामध्ये गोळा टाकायचा, गोळा फुल स्पीडने जाणं असं काय ते असेल हे असं मला वाटतंय. बाकी तिकडं वॉर मेमोरियल आहे आणि हा विजय स्तंभ आहे आणि ह्याच्यामध्ये एक ज्योत आहे ते कंटिन्यू जळत राहते. ही ज्योत नाही कधीच खंड होत नाही. या ज्योतचं दिसते का तुम्हाला, हे खाली दिसते का, ही ज्योत नाही आतापर्यंत जेव्हापासून हे बनलंय ना तेव्हापासून कधी पण विजलेली नाही आहे अशा पद्धतीचं आहे. तर आपण पहिलं राईट साईडला जाऊया. राईट साईडला पाहिलं तर इथे एक अजून एक अशी मशीन आहे. तर ह्या मशीनचं इतिहास तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही इथनं वाचू शकता अशा पद्धतीने, ज्याला आवडे इतिहास वाचायची. आणि इथनं मोठी तोफ का एका वेळेस जास्त गोळ्या सोडणारे काय ते इक्विपमेंट आहे. दिसलं का पाठीमागं डोंगर बिंगर बघा कशी जबरदस्त दिसतात. मित्रांनो तर जे कारगिल युद्ध होतं ना त्यामध्ये सगळ्यात जास्त गोळाबारूदचा उपयोग झाला होता, म्हणजे सगळ्यात जास्त गोळ्या आणि बॉम्ब फेकले होते. तर मित्रांनो ह्या मशिनीच्या मदतीने जवळपास नाही 2.5 लाखापेक्षा जास्त गोळे फेकण्यात आले होते. अशी ही मशीन आहे मित्रांनो, त्या युद्धात वापरली गेली होती. काय त्याचा इतिहास लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकताय पॉज करून. बाकी इकडं आलं तर आता आपण मेमोरियलमध्ये जाणार आहे. आतमध्ये मेमोरियलमध्ये नक्की काय आहे पाहूया. पाकिस्तानचे जुने जे हे आहेत हत्यार जे जिंकलेले ते आणि जे भारतीय जवान आहेत त्यांचे शेवटचे पत्र असतात मेमोरियलमध्ये. तर हे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तर मेन म्हणजे मी सगळं मोबाईलमध्येच काढतो, कॅमेऱ्यात काढतच नाही आहे. आतमध्ये रेकॉर्डिंग करणं अलाउड नाही आहे, झाडाची फुलं बिलं तोडणं अलाउड नाही आहे. तर जे म्युझियम आहे ना ते म्युझियम जरा अंडर मेंटेनन्स आहे, त्यामुळे बंद आहे. त्यामुळे म्युझियम ला नाही आपल्याला जाता येणार. तर आपण आता तुम्हाला दाखवलंच की सगळं. आता आपण तिथं जो शहीद पाहत आहे तिथं जाणार आहे. बघूया आपल्या महाराष्ट्रातील एक जवान आहे तुम्हाला म्हणलं, पण ते का आपल्याला मित्रांनो तर आलोय आता ज्या ठिकाणी जेवढे पण शहीद झाले होते लोक त्यांचे सगळ्यांचे स्मारक बनलेले आहेत. तर मित्रांनो आता काही लोकांचे नव्याने पुन्हा नावं टाकायची कामं चालू आहेत. पाहू शकताय ठराविक लोकांचे झालेले अशा पद्धतीने आहे. आपले महाराष्ट्रातले असतील काही लोक. मित्रांनो मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता लद्दाखमधील द्रासमध्ये. तर मित्रांनो ह्याच ठिकाणी 1999चं कारगिल युद्ध झालं होतं. मित्रांनो युद्ध द्रासमध्येच झालं होतं, पण त्याला जिल्हा कारगिल होता त्यामुळे त्याला कारगिल युद्ध म्हणून म्हणलं जातं. आणि त्याचं मेमोरियल द्रासपासून 8 किलोमीटर आहे, त्याला कारगिल वॉर मेमोरियल म्हणलं जातं मित्रांनो. तर तिथं आलो आहे मित्रांनो. तर तिथं जे जे शहीद झाले होते लोक ना त्यांचे इथं स्मारक, जे जवान शहीद झाले होते त्यांचे इथं स्मारक बनवण्यात आलेले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे स्मारक इथं पाहू शकताय. मद्रासची लोक होती त्यांचे, अजून जे पंजाबचे होते सगळ्यांचे वेगवेगळे एका लाईनीत लावलेले आहेत मित्रांनो. तर आपल्या इथले पण मराठा बटालियनचे पण लोकांचे आहे. तर पाहू शकताय मित्रांनो इन मेमरी ऑफ, तर त्यांचा जो बॅच नंबर होता पवार जालिंदर ऑफ मराठा ली असे, हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस व्हाईल सर्वाइंग द नेशन ऑन 10 ऑक्टोबर 1983ला. अशा पद्धतीने आहे, म्हणजे त्या युद्धाचंच नाही आहे.
मित्रांनो, तुम्ही आत्ता कारगिल वॉर मेमोरियलमध्ये आणि कारगिल वॉर कसं झालं हे जी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर मे 1999 रोजी भारतातील लद्दाखमधील एक जो गुरं चालणारा माणूस आहे तो त्याचं नावे याक कुठं हरवलं हे पाहण्यासाठी नाही एका टेकडीवर गेला टायगर हिल. तर तिथनं नाही त्याला त्याचं याक दिसलं, पण ते याक बरोबर नाही त्याला काही बंदूक घेऊन लोक दिसली. त्याला वाटली दुश्मन असतील म्हणून त्यांनी नाही ते इंडियन आर्मीला सांगितलं. तर इंडियन आर्मीच्या 5 लोकांची टीम नाही इंडियन आर्मीने सर्च करायला पाठवली की बाबा कोण आलं काय आलं. तर पाकिस्तानची जे ते सैन्य होती त्यांनी नाही त्या 5 लोकांचा क्रूर हत्या करून नाही त्यांना माघारी पाठवलं. मग मे 1999 रोजी भारतीय सरकारने आणि भारतीय आर्मीने ऑपरेशन विजय म्हणून जे भारतात घुसपेटी केलेले पाकिस्तानचे सैनिक होते ना त्यांना हरवण्यासाठी ऑपरेशन विजयची घोषणा केली मित्रांनो. आणि 1999 मध्ये कारगिल युद्ध झालं. त्याला ऑपरेशन विजय म्हणून पण ओळखलं जातं, विजय युद्ध म्हणून पण ओळखलं जातं मित्रांनो. आणि त्या युद्धामध्ये भारताचा विजय झाला. भारताने टायगर हिलवर विजय मिळून जे पाकिस्तानचे सगळे जवान आले होते म्हणजे जे घुसपेटी होते त्यांचा सगळ्यांचा अंत करून हे युद्ध जिंकलं होतं. आणि मित्रांनो, त्या युद्धामध्ये जे भारतीय जवान शहीद झाले होते त्याच्या स्मरणार्थ हे वॉर मेमोरियल बांधलेलं आहे. हे पाहू शकता कारगिल वॉर मेमोरियल. आणि हा ज्या रोडवर आपण चाललोय त्याला विजयी पाथ म्हणतात. तो सरळ पुढे जातो आणि तिथं तुम्ही पाहू शकता विजय स्तंभ आहे एक समोर. आणि त्या विजय स्तंभाच्या खालीच एक ज्योत आहे, विजय ज्योत म्हणून आहे मित्रांनो. ती ज्योत त्यावेळी कधीच विजत नाही मित्रांनो, कंटिन्यू ती ज्योत चालू असते. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. तर हे युद्ध नव्हे कारगिलमधील द्रास येथे झालं होतं. कारगिलपासून जवळपास 50 किलोमीटर अलीकडं द्रास या गावापाशी हे युद्ध झालं होतं. पण ह्याला जिल्हा कारगिल असल्यामुळे ह्याला कारगिल वॉर म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीने. आणि हे युद्ध नव्हे त्या टेकडीवर झालं होतं. तुम्हाला सकाळी मी दाखवलंच होतं की टायगर हिल, तर त्या टायगर हिलच्या आसपासमध्ये ते युद्ध झालं होतं मित्रांनो. अशा प्रकारे भारताने पाकिस्तानच्या जे सैन्य होतं जे भारतात घुसलं होतं त्यांच्यावर विजय मिळवला होता. असा हा कारगिल युद्धाचा इतिहास आहे मित्रांनो. ह्याच्यावरून खूप मोठा इतिहास आहे, पण 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते बसत नाही आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो. तर अशा प्रकारचं आहे कारगिल वॉर मेमोरियल. तर हे पाहू शकता इथं हे एअरक्राफ्ट एक आणि तिकडं विजय पाहते दिसतंय का तुम्हाला आता. मित्रांनो, तर मी आता कारगिलमध्ये माझ्या पाठीमागे ही बघा काहीतरी घरासारखं आहे आणि त्याच्यावर पाकिस्तानचा ध्वज लागलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न असेल की कारगिल तर इंडियामध्ये येतं तिथं पाकिस्तानचं हे कसं काय आलं. तर मित्रांनो, 1999 मध्ये हे पाकिस्तानचं इग्लू शेल्टर म्हणून आहे. हे बर्फात ज्यावेळेस पाकिस्तानची सैन्य भारतात घुसली होती त्यांनी लावलं होतं आणि ह्याच्यात ते राहत होते. अशा प्रकारे लोक डिप्लेटच्या साह्याने हे ते घर बनवत होते आणि त्याच्यामध्ये राहत होते. भारताने 1999चं युद्ध जिंकून सर्दी झाली मित्रांनो. तर भारताने 1999चं युद्ध जिंकून हे शेल्टर जिंकलं होतं. त्याच्याबरोबर हे असं पण ह्याला काय म्हणतात माहिती का, सँट्री पोस्ट म्हणून आहे. हे पण भारताने त्याचं जिंकलं होतं. अशा प्रकारे त्यांनी बर्फात बनवलेलं होतं. त्याचबरोबर हे संगर आहे, ह्याला संगर म्हणतात. असं हे पाकिस्तानच्या सैन्याने तिथं बनवलं होतं टायगर हिलच्या पलीकडे 14,000 फुटावर. टायगर हिल ही 16,700 फुटावर आहे. तर 14,000 फुटावर त्यांनी टायगर हिलच्या पलीकडच्या भागात हे असे शेल्टर बनवले होते. हे संगर म्हणतात, ह्याला बंकर म्हणतात. अशा प्रकारचं हे बंकर आहे. तर हे पाकिस्तानच्या सैन्याने त्यावेळेस बनवलेलं होतं. अशी यातनं पाहत असते येड्या भोकाची. आता मी कारगिल वॉर मेमोरियल पशीच आहे आणि इथं निघालो होतो माघारी. तर हे सर आपले भेटले. हे सरांनी ओळखलं म्हणजे मोटरसायकलवर फिरता का तुम्ही बारामतीची का. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. सर काय म्हणताल तुम्ही. अच्छा, नमस्कार. अचानकपणे आमची रस्त्यातच गाठ भेट झाली आणि भेटून खूप चांगलं वाटलं. यूट्यूबवरती बघत होतो, आज प्रत्यक्षात गाठ भेट झाली. या ठिकाणी आम्ही 75 दिवस झाले ते कंटिन्यू बाईकवरती जे आपल्या इंडियामधले मेन डेस्टिनेशन आहेत बॉर्डर साईडचे सगळे कवर करतात. इट्स एक मोटिवेशनल गोष्ट आहे. सोलो पर्सन महाराष्ट्रीयन मराठी माणूस सोलो 75 दिवस बाईकवरती टूर करत आहे. तर तुम्ही त्यांचं पॅशन यूट्यूबवरती त्यांचा फॉलो करा त्यांना. धन्यवाद. ओके, तुम्ही बोलणार काय. ओके, तर चला बाय बाय मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे बंद केलंय. पण बंदुका बघा कशा बनवल्यात मित्रांनो. तर कारगिल वॉर मेमोरियलचं खाली काहीतरी आहे तिथं बहुतेक
पिक्चर दाखवत असतील आपण ह्याच्यात पाहिलं तसा तावांगच म्हणतोय तनोड लुंगीवालामध्ये जसं पाहिलं ना तसं ते बंदुकी बघा कसे बनवलेत दगडापासून. मित्रांनो तर तुम्हाला मग अशी दाखवलं की जे क्लोज होतं म्युझियम होतं काय होतं ते. तर मित्रांनो इथं नाही डेमो बनवला आहे की टायगर हिल कशी होती आणि कसं भारतीय सैन्याने युद्ध केलं होतं. तर पाहू शकता इथं बरेचसे चेक पोस्ट आहेत वगैरे तिथं. आता ह्याचा इतिहास याला कळतं कोणतं गाईड पाहिजे तेव्हा त्याचा इतिहास आपल्याला स्पष्ट कळेल, बाकी नाही. अशा प्रकारचं हे टायगर हिल आहे. ज्यावेळेस आपण नव्हे हॉल ऑफ फेमला जाऊ ना लेहमध्ये, तिथं चांगला इतिहास कळतो आपल्याला. तिथं गाईड असतं ते एकदम व्यवस्थित समजून सांगतात, त्यावेळेस आपल्याला तिथं कळेल. अशा प्रकारचं इथं आतमध्ये स्ट्रक्चर आहे मित्रांनो. तर ते खाली आपण ती दिसते का गेट, तिथं आत गेलो होतो आणि आता इथं आलो ना. शेअर युअर थॉट्स म्हणून तुम्हाला काय लिहायचं असेल तर तुम्ही लिहून इथं पिन करून ठेवू शकताय. अशा प्रकारे भरपूर साऱ्या लोकांनी लिहिलेलं आहे. भट फॅमिली जे भरपूर जणांनी लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला भारतीय जवानाबद्दल खूप अभिमान आहे. जय हिंद जय भारत. मा तुझे सलाम इंडियन आर्मी. बरेच लिहितात काय काय लिहिलेलं आहे. टू इंडियन आर्मी थँक्यू सो मच फॉर ऑलवेज दे. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तो वॉर मेमोरियलमध्ये जाऊन आलेलो आहे. अशा प्रकारचं सुंदर असं वॉर मेमोरियल होतं. इथं पाहू शकता किती भारी बनवलं आहे. तर 26 जुलैला इथं वॉर मेमोरियलचं कार्यक्रम असतोय कारगिल विजय दिवस म्हणून. तर इथं साजरा केला जातो. अशा पद्धतीने भरपूर लोक येतात तिथं. आपण आता निघूया. इथं एक स्प्लेंडर गाडी पण आल्यात 2 भाऊ. कुठले आहेत काय माहिती. आपली गाडी यूपीचे आहेत क्या. भाई किधर से. बनारस से क्या. आप वापिस जा रहे क्या. मनाली से आए थे क्या श्रीनगर से. ओके ओके चलो. मित्रांनो आपली इथं गाडी आहे इथं भाऊची स्प्लेंडर. चला. आपल्याला आर्मी जवान भेटलेत आपल्या ऑल इंडिया. हा हा आज कारगिल. तर चला मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राचे जवान भेटले. मराठी बटालियन आहे सगळे तिथं. सगळे नाही आपल्या तिथं कारगिल वॉर मेमोरियल पण पाहिलं मराठी बटालियन आहे. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. आता हो टिकव तुम्ही यांना. चला. हा स्वप्नील देवडे MH स्वप्नील देवडे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब स्वप्नील देवडे. हा तर चला मित्रांनो आता ह्यांना ओव्हरटेक करतो. आहे का जागा आपल्या स्पेस पुढं जायला. हा यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे. चला. ओके ओके. गाव येत आहे ना तिथं अशी हिरवळ झाडी बिडी दिसती. पाहू शकता अशी सुंदर अशी झाडी. दरवर्षी कटिंग करतात बहुतेक. त्याचा बुंदा मोठा आहे आणि झाडीला बारक्याच फांद्या आहेत. अशा पद्धतीचे झाडं आहेत. तर चला. मला आज वाईट वाटलं. काय झालं माझे एका दिवसाच्या अख्ख्या क्लिप खराब झाल्या. काय मी चूक झाली माझ्याकडून तीच मला लक्षात आलं नाही. इथं गव्हाची शेती आत्ता केली जाते. सामान आहे बाई. त्यामुळं माझं मन लागा नाही एवढं. मन चांगले व्हिडिओ होते. मला एक व्हिडिओ असा होता तो मिलियनमध्ये जाणार होता. मला 100% गॅरंटी होती तो व्हिडिओ मिलियनमध्ये जाणार होता. तो व्हिडिओच गेला. वाईट वाटलं लय मला. चलो आता काय करेंगे क्या करेंगे भाई. दुपारच्या जेवणामध्ये अशा प्रकारचं खातोय. 2-4 पॅकेट खातो. 3 ते खातो 30 रुपयाची. मग आपण जाऊया पुढे. उद्या ह्याची शेवभाजी करणार मित्रांनो. तो 2 पॅकेट खाल्ली 2 पॅकेट घेतले. आता ह्याची मी शेवभाजी करणार. मिसळपाव करणार थोडक्यात. हे पाण्यात उकळणार ब्रेड बरोबर खाणार सध्या काय असं नियोजन आहे. बघूया कसं सक्सेस होतंय का नाही.
राहायला कशी जागा भेटते त्याच्यावर डिपेंड आहे. मित्रांनो तर इथं आता ती फैसान वगैरे खाल्ले. हे 2 बाबा होते चांगले एकदम स्वभावाला होते, एकदम खुश झाले. ही 2 पोरं होती. चलो ओके ओके. मला ते व्हिडिओमध्ये नाही झालं कॅप्चर, पण ते म्हणत भारत माता की जय माझा झेंडा बिंडा पाहून. तर चला मित्रांनो आता आपल्याला जायचं कारगिलच्या दिशेने. आजचा मुक्काम आपल्याला कारगिलला करायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ते ठिकाण पाहिलं जायचे भारत पाकिस्तान बॉर्डर. ओके चलो. होतं आता इथं मी लद्दाखमध्ये या. लद्दाखमध्ये काय ते काम चाललंय शेतीचं, तर बघूया काय चाललंय विचारू त्यांना. ओके सर क्या चल रहा है? ये क्या है? ये ओटस है, ओटस। ओटस मतलब ओटस एक घास के लिए होता है ये ना। इससे क्या बनता है, क्या खाना बनता है इससे? नहीं बनता है, बस जानवर को देते हैं और क्या बनता है। इसमें थोड़ा बीज होता है। और कहाँ से आए आप? मैं पुणे महाराष्ट्र से. महाराष्ट्र गए हो? ये गेहूं जैसा लग रहा है. गेहूँ तो नहीं है लगता है। इससे क्या मतलब खाली जानवरों को खाने के लिए बनाते हैं? जानवरों को बस बेचने के लिए। अभी ये आप निकाल के बेच दोगे? इसके बीज निकाल के? क्योंकि बारिश आता है ना, हाँ। बेचते नहीं है। ओके ओके फौजी बंदा है तो ड्यूटी जाते हैं तो बंद करते ओके ओके. हैं। और कहाँ तक जाएगा? इधर से ऑल इंडिया. ऑल इंडिया जाएगा। हाँ आराम आराम से जाना। ओके। एक बाइकर यहाँ पे एक्सीडेंट हो गया। दोनों 2 थे ना? किधर के थे? एक उधर से था, क्रॉस कर गया, एक वो जानसकर से था। जानसकर गए आप? मतलब लोकल थे? लोकल से दोनों। ओके ओके चलो. माउंटिंग वाला इलाका है ना, थोड़ा हाँ। गाड़ी वाले से नहीं नहीं रैश ड्राइविंग करेंगे तो ऐसा ही होगा ना. चलो नहीं नहीं चलो नहीं 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 थैंक यू सर, आपने बोला यही बहुत अच्छा लगा मेरे को. नहीं जाते हैं चलते मेरे को ये बताइए सर, मेरे को वो जो इंडिया पाकिस्तान येलो सी हाँ। वो कारगिल के पहले वो किधर है? कारगिल आप हरका बहादुर बोलते हैं। हाँ वो उधर एक मैंने वीडियो देखा, उनके पुराने घर वैसे के वैसे खंडर पड़े. वैसे घंटे आपको पुल पार करके जाना पड़ेगा। ओके ओके परमिशन है ना? परमिशन तो शायद लेना पड़ता होगा। ओके ओके थोड़ा आप जाके देखो, फिर भी हो सके छोड़ देगा तो। ओके ओके नहीं तो कारगिल में 1 मिनट रुक के परमिशन ले। ओके वही करना पड़ेगा. ये दोनों रिवर, ये रिवर हो गया कारगिल का रिवर हो गया, दोनों जाता है उधर से ना। हाँ तो इसी रिवर से पे ही पता चलेगा। ओके ये कितना दूर है इधर से? वो रिवर उस पहाड़ी के उस साइड वाला, ओके ओके वो दोनों रिवर पाकिस्तान को जाता है। उससे पहले ब्रिज एक है, वहीं से आप जा सकते ओके ओके थैंक यू. चलो हैं। ओके. मित्रांनो तर चला जाऊया. मित्रांनो तर कारगिलच्या दिशेने निघालोय आणि पाऊस यायला लागला हलका फुलका, एकदम टिपकं पडायला लागलेत. आणि डोंगर बघा कशी अशी बरोबर एकदम मस्त रोड आहे. आता सगळं तर तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. बघा अशा बघा हे अशी इतकी उंचची उंच डोंगर आहेत, साईडनी नदी चालली आणि बाजूनी रोड आहे. थोडं खाली जायचं, थोडं वरती जायचं, थोडं खाली जायचं, कारण कारगिलपर्यंत कुठला पास नाही आहे आपल्याला. कारगिलच्या पुढं आपल्याला 2 पास आहेत, टोटल 3 पास आहेत. कारगिलच्या पुढं आपल्याला 3 पास आहेत असे. चलो मित्रांनो तर लँडस्लाईड बघा किती खतरनाक झाली हे पाहू शकताय. हो ना डोंगर कोसळून किती मोठी मोठी दगडे आल्यात. इकडून बघा ह्या साईडला पण आलेले आहेत, साईडला केलेत. डंपरवाला जावा पुढं. मगाचपासून पोंग 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 वाजवते. खडी घेऊन चाललाय, वाळू घेऊन चाललाय काय माहिती. चलो सुंदर व्हॅली दिसती पाहू शकताय तुम्ही. अरे वा काय जबरदस्त दिसतंय. नादका जितकं बघावं तितकं कमीच आहे. इथं बघा छोटंसं जरी गाव आलं ना, आता हिरवळ दिसायला सुरुवात होती अशा प्रकारची. बहुतेक लोकांना ऑक्सिजन घ्यायसाठी फक्त झाडं लावले त्यांनी, बाकी झाडं दुसरी काय कामाची नाहीच आहेत ती. दोस्तो मित्रांनो तर लद्दाख सोपं नाही आहे.
पाहू शकताय जागेवर टायर बस्ट झालंय आणि इतकी गरम हवा मारते ना. मित्रांनो तर आता पाकिस्तान बॉर्डर कुठे आहे हे विचारतो सर. किधर है वो पाकिस्तान बॉर्डर वाला गाँव जो अभी पाकिस्तान बॉर्डर वाला गाँव किधर है जो खंडर पड़ा है वो? यही जो आगे जाएगा 8 किलोमीटर आगे जाएगा तो वहाँ पे बाईपास पुल होगा. हाँ. बाईपास पुल से ऊपर की तरफ निकलने वहाँ हुंदुरमान गाँव है. और परमिशन लेनी पड़ेगी क्या किधर से? परमिशन बाइक के लिए तो नहीं होगा. ओके ओके थैंक यू. गाड़ियाँ लेके तो वो जा सकते. ये कौन सा फल है पीछे? ये सब बोलो सर. कहाँ से आप? आप कहाँ से? मैं पुणे से. पुणे से. हाँ मैं सोपोर से. हाँ डिस्ट्रिक्ट बारामूला सोपोर. ओके ओके. आप जम्मू कश्मीर से? हाँ ओके ओके. कहाँ जा रहे हैं? ऑल इंडिया घूम रहा हूँ मैं. ऑल इंडिया ऑल इंडिया क्यों? हाँ. कब से निकले? मेरे को 75 डेज हो गए. 5 डेज है. हाँ बारामूला आया था मैं पर वो पत्थर बंद था. उधर वीडियो बनाने के लिए आया था पर वो बंद था. बनता है वो. हाँ तो कहाँ ठहरना है रात को? वैसा कुछ नहीं. मैं तो कारगिल तक ही जाऊंगा, ज़्यादा दूर नहीं. मैं कैंपिंग करता हूँ. ओके. मित्रांनो तर भाऊ पाहता होता त्याला रूमला शेअरिंग पार्टनर भेटतोय का काय. अशा पद्धतीने तुम्ही आला तुमच्याबरोबर तुम्हाला रूमवर राहायचं असेल आणि तुमच्याकडे पैसे नसेल तर असं शेअरिंगमध्ये पण राहू शकताय तुम्ही. मित्रांनो तर कॅमेऱ्यातली मेमरी संपली होती तर 10 मिनिटाची जागा केली कॅमेऱ्यात. आता 10 मिनिटात जेवढं बसेल तेवढं बसवायचं. बाकी बघूया नंतर. चलो. कौन सी जगह? हुंदुरमान. 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 तर मित्रांनो पूछो बस किसी को भी बोल देगा. ओके थँक्यू. मित्रांनो तर हुंदुरमान म्हणून जागा आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं आहे भारत पाकिस्तान बॉर्डर आणि तिथं एक खंडर गाव आहे. त्या गावात जायचे 16 मिनटं जागा झाली बरोबर कॅमेऱ्यात. 5 GB होतं. 5 GBचं 16 मिनटं झाले. मेन प्रॉब्लेम मी म्हणत होतो ना की बाबा ही नाही आहे काय डाटा खराब झाला. डाटा खराब नाही झाला. माझी चूक झाली. मी कोणाच्या तरी हातात कॅमेरा दिला आणि त्यांनी डायरेक्ट क्वालिटी ही केली 5.3K सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ शूट झाले सगळे. ती इतकं मोठं झालं आहे ना आता सांगता सोय नाही. त्याला कन्वर्ट करायला लागेल प्रत्येक व्हिडिओला तेव्हा एडिट होतील असं आहे. चलो करेंगे वो भी क्या होता. मित्रांनो तर 2 आल्टो आहेत. दोन्ही गरम झालेत. नाही काय ते नाश्ता काय त्यात त्यामुळं त्यांनी गार व्हायला ठेवले होते. हुंदुरमान आगे जाके ब्रिज आएगा क्या ऐसा? आगे जाके ब्रिज है. ओके ओके. कितना दूर जाना पड़ता है ये हाईवे छोड़ के अंदर? अभी तो बहुत किलोमीटर. ओके थैंक यू. मित्रांनो पुढे अजून हुंदुरमान काय जागा आहे काय माहिती. तिथं जायचे. तिथं परमिशन आहे का नाही काय माहिती जायला. मित्रांनो इकडं बघा कसला चट्टा नाही आहे दगडी. असले दोंडे आहेत असले मोठे मोठे. आला मी एवढीसा दाखवते कसले मोठे मोठे दोंडे आहेत. इकडं पाऊस कमी आहे त्यामुळे लँडस्लाईड नाही आहे जास्त. बर्फ जास्त पडतो बर्फ आणि नंतर बर्फाचं पाणी होतं. चलो बाय. बाई हुंदुरमान भारत पाकिस्तान ओ गाव हुंदुरमान. मित्रांनो तर लई खतरनाक पुढे ट्रकच लई येत होतं महिन्याचे. त्यांना विचारू अगोदर हुंदुरमान काय म्हणतात त्याला. हुंदुरमान भारत पाकिस्तान विलेज ओ गाव खंडर गाव. कौन सा गाँव?
हुंदुरमोन हुंदरमान हुंदरमान हाँ हाँ उधर से जाओ उधर इस साइड थोड़ा नीचे जाओ बाएं दाएं भाई हुंदरमोन 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 कितना दूर चला मित्रांनो ते एकदम छोटा असा रोड आहे ह्याला नेटवर्क आहे का फोनला हाय चलो क्या नाम उस गांव का येलोसी हुंडुमा कितना दूर है अभी इधर से ओके थैंक यू उधर पूछता हूँ मैं भाई लोगों से भाई वो येलोसी गाँव हुंडुमा हुंडुमा क्या बोलते हैं उसका नाम क्या हुंडुमा हुंडुमा गाइड करो गाइड नो नो गाइड नो यार हाँ कितना दूर है अभी यहाँ से 500 किलोमीटर 5-6 किलोमीटर ऊपर चढ़ना है पहाड़ क्या वो एक क्लिप काटो ओके ओके ठीक है ओके नहीं डालेगा भाई तेरे को ठीक है इसको डालो मैं पुणे महाराष्ट्र हाँ ओके चलो मित्रांनो रोड तर बघा कसले दगडी आलेत खाली भाऊ चेपला एखादा की गेला संपला विषय त्याला 4 किलोमीटर जायचं आपल्याला इथं तिथली वाळू वेगळीच निघती जरा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं नंतर पुढे गेला आपण बरेच दिवस आता इथंच आहे चलो मित्रांनो ते एकदम खतरनाक असा रोड आहे गेलं तर खालीच आहे भाऊ हुंडरमान चलो मित्रांनो तो लय खतरनाक रोड आहे भाऊ माझं असं का होतंय जे रेकॉर्ड करायचं ते व्हाय नाही पण दुसरंच होतंय त्याला कॅमेरा ऑफ करायला लागेल डायरेक्ट खाली गेलं की तरीच आहे आता तर इथं खालचा रोड आहे मग अशी असं वाटत होतं बाबा एवढा बारीक रोड समोरनं काय गाडी आली तर अवघड व्हायचं अयो भीती वाटते मला तर खाली पाहिजे सुंदरमान मित्रांनो तर लईच खतरनाक आहे इथं तरी सुरक्षा केली जरा आपण बरे डेंजर जागेवर आलोय मी तर चलो आली गाडी मित्रांनो तर आली गाडीला विचारूया कुठं जायचं भाऊ नक्की हुंडरमान दिसली एक गाडी गाव आलो ना मी म्हणलं ह्याला कुठं जायचंय नक्की काय गाव नाही काय व्हायला वेगळाच रोड दाखवतोय त्या गाडीला थांबू आता येताना अंधार व्हायचा भाऊ सर कितना दूर है
दो मोड़ का ओके ओके, ये मैप में गलत दिखा रहा है क्या? ओके ओके मित्रांनो, फायनली आलोय, पूर्ण एक थार आली. इथं बघा लाईटसाठी जनरेटर चाललाय आणि पाहू शकताय नदीपाशी. तो पॉईंट किती खाली राहिला, मला आता खाली पाहिला बी भीती वाटते, इतकं डेंजर झालंय. तर चला, घसरू नको फक्त तू. ओके, इथं काम चाललंय काय ते, 101 हेरिटेज म्युझियम. पार्किंग कुठे आहे याची? ओके मित्रांनो, ते हे गाव आहे इथे. मित्रांनो, तर हंडरमन गावाला पोहोचलोय. इथंच भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. हे गाव दिसतंय, हे भारताचं आहे. आणि तिकडं दिसतंय ना हे गाव, हे पाकिस्तानचं आहे. हिरवं दिसतंय का, हे पाकिस्तानचं आहे. इथं वरती पाहिलं तर इथे एक मस्जिद आहे, दिसली का तुम्हाला त्यांची, अशा प्रकारचं आहे. आणि मधी येलो सी बॉर्डर आहे, लाईन ऑफ काय म्हणतात, लाईन ऑफ कंट्रोल आहे. आणि इकडं एक हंडरबन म्हणून गाव आहे, तिथं पण जाऊया आपण. अगोदर वैती एक फोटो काढून येऊया. मित्रांनो, तो वैती आलोय, इथनं दूरबीनीतनं पाहतात कसं आहे काय, तर बघूया कसं आहे नक्की, कसा व्ह्यू येतोय काय येतोय. दमलो मी. अशा पद्धतीचं आहे. हे खालचं हिरवं दिसतंय ते इंडिया आहे, पलीकडचं हिरवं दिसतंय ते पाकिस्तान आहे. ओके मित्रांनो, तर इथनं चांगला व्ह्यू येतो, इथं पाहू शकताय. मित्रांनो, तो वरती आल्यावर चांगला व्ह्यू येतो, इथं पाहू शकता. इथं दुर्बिणीच्या साह्याने 50 रुपये घेऊन ते गाव पाहता येते, झूम करून अशा पद्धतीने आहे. आणि इथं भारताचा झेंडा आहे, बघा किती फडकतोय. आपल्याला जायचं आहे आता त्या गावामध्ये, तर चला जाऊया. तिथं दिसते का टावरपाशी, खतरनाक. मित्रांनो, ते एकदम जबरदस्त असा खतरनाक रोड आहे. मित्रांनो, खाली पाहिला बी भीती वाटते मला, इतक्या डेंजर रोडला आलोय ना, काय सांगू शकत नाही तुम्हाला. आता दाखवल, रिस्की रोड आहे लय हा. आपलं राईट साईडनेच चला, बिनकामाचं मारायचं. चलो, लेट झालो जरा, 1 तास अगोदर यायला पाहिजे होतं. मित्रांनो, तर फायनली पाकिस्तानच्या गावाला पोहोचलो. हे पाहू शकता, हे आहे पाकिस्तानचं गाव मित्रांनो. तर मित्रांनो, चला जाऊया पाकिस्तानच्या गावामध्ये. तर मित्रांनो, हे पाहू शकताय. तर मित्रांनो, तुम्हाला विचार पडला असेल तू पाकिस्तानच्या गावामध्ये कसं काय आला. तर मित्रांनो, हे गावामध्ये पाकिस्तानची लोक राहत होते 1971पर्यंत. आणि 1971च्या युद्धामध्ये भारताने हे गाव पाकिस्तानकडून जिंकलं होतं. तर अशा प्रकारे त्या गावाकडे जायचा रोड आहे मित्रांनो. 1999पर्यंत ह्या गावामध्ये लोक राहत होती, पण 1999च्या युद्धामध्ये हे ते जास्तच गोळी बारूद फेकाफेकी झाली होती. त्यामुळे ह्या लोकांनी हे गाव सोडलं आणि इथनं वरती एक सेफ ठिकाणी गाव बनवलं आहे. तर आता हे गाव खंडरच पडलेलं आहे. ते खंडर गाव पाहायला चाललो आहे मित्रांनो. आणि संध्याकाळचे वाजलेत जवळपास 7:30. आणि आता इथं मी एकटाच आहे, 2-3 भाऊ दिसतात फक्त, बाकी कोण नाही आहे मित्रांनो. तर भीती वाटते मला एकदम की बाबा आपण पाकिस्तानमध्ये तर नाही जात, कारण मला गॅरंटी नाही आहे हे इंडियाचं आहे का पाकिस्तानचं आहे. तसं चला जाऊया. किसका गाव है? हंदुरमान. पर एक इसमें लोग रहते हैं क्या अभी? हाँ, वहाँ पे ना सर, कितने लोग रहते हैं? यहाँ पे खाली एक ही है, बाकी सब ऊपर चला गया, वहाँ पे शिफ्ट हो गया ऊपर. ऊपर भी दूसरा गाँव है क्या? यही का गाँव ऊपर शिफ्ट हो गया. ओके ओके, हाँ, वो आपको बोलेगा. वो ये इंफॉर्मेशन देगा क्या? इधर कैंपिंग कर सकते हैं क्या, टेंट लगा के रुक सकते हैं? ये खेती कौन कर रहा है? वहाँ पे कर रहा है अंकल, वो पता नहीं सर, हम तो यहाँ का ये नहीं. ओके ओके. तर मित्रांनो, आलोय भारत पाकिस्तान बॉर्डरच्या शेवटच्या गावाला. तर ते भावाकडून माहिती घेऊया मित्रांनो. तर फायनली खाली आलोय अशा प्रकारे. वरती डायरेक्ट ह्याच्या छतावरच गेलो होतो, छतावरनं डायरेक्ट आतच घुसलो असतो. तर त्या भावाने आपल्याला खालनं बोलावलं. इथे एक गाईड आहे, ते भाऊकडं. बाई किधर से? कितने लोग हो आप? मित्रांनो, अशा प्रकारे
आहे सीधा चलो वही कसल्या गावात आलोय मी. इथं पाकिस्तानची लोक राहत होती भाऊ. 1971 पर्यंत. ह्याला म्हणतात हंडरमन. कसली घर आहेत. चला मित्रांनो तर आलोय आता. हे पाहू शकताय लाकडं टाकून बनवलेली घरं होती. एकटाच राहिलोय मी. मला माघारी जाताना फटायची माझी. बाबा आहेत इकडे खाली बी गरज दिसते. खेती चल रही है क्या बाबा? बाई किधर आहे? मित्रांनो तर अशा प्रकारची घरं आहेत. भाई इसका इतिहास क्या है? ये म्यूजियम है क्या? हाँ, इसी के अंदर है सर म्यूजियम. बाकी ये जो सर 1971 से पहले पाकिस्तानी विलेज था. हाँ 71 वार के बाद इंडिया ने इसी गांव को कैप्चर किया. ओके बाकी यहाँ की जो लोग थे पहले पाकिस्तानी थे, बाद में वो लोग इंडियन थे. ओके ओके तो 71 वार के बाद इंडियन आर्मी ने इन्हीं लोगों को भी कैप्चर किया. ओके. कई लोग उधर चले गए रहेंगे. हाँ, बाकी कोई लोग चला गया पाकिस्तान के. वो जिनकी इच्छा थी उनको. हाँ, वो लोग जो इंडियन आर्मी ने इन्हीं लोगों को चॉइस दिया था, आप पाकिस्तान जाना है तो जा सकते हैं. ओके ओके वहाँ यहाँ के लोगों ने अपना ये घर जमीन ये सब क्योंकि इंडियन आर्मी के साथ वो लोग भी हाँ, जुड़े थे. ओके ओके. अभी ये घर कितने साल पहले बनाए हैं? ये लगभग हमारा फर्स्ट पीढ़ी इसी गांव से लगभग 200-300 साल पुराना. ओके 200-300 साल पुराना. ये तो पत्थर अभी लगाए दिख रहे हैं. नहीं ये अभी नहीं, ये पहले का ही है. ओके ओके हाँ. चलो भाई आप आओगे व्हिडिओ में. मित्रांनो तर मी आत्ता आलोय पाकिस्तानच्या एका गावामध्ये. आणि ते गाव नव्हे भारताने 1971च्या युद्धामध्ये जिंकलं होतं. तर तेथीलच हा भाऊ आहे. ह्यांची पहिली पिढी पाकिस्तानी होती आणि आता ते भारतीय आहेत. तर भाऊ आपल्याला दरवाजा त्या वेळेचा दरवाजा कसा होता ते दाखवतोय. हे पाहू शकता ही अशी चावी होती आणि ह्या चावीने दरवाजा उघडायचा. कैसे खोलता येते भाई? यहाँ साइड से ही डाल के खोलना. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे बोळ केलं होतं आणि इथं ह्या बोळाने अशा प्रकारे त्या चावीने दरवाजा उघडत होता आणि अशा प्रकारे ये जो सर लॉक सिस्टम है तो ऑटोमेटिक हो जाता ओके ओके है. जो अंदर से पुश करने के बाद ये लॉक हो जाता है. अभी ओके. ये पूरा लॉक हो गया. एक बार पुश करके ट्राई कीजिए. ओके ओके अब ये चाबी के बगैर अंदर नहीं जाएगा. ओके. चावी के बगैर अभी चावी से पीछे खींचो एक बार. तो मित्रांनो अशा प्रकारे अरे जबराट. तर मित्रांनो अशा प्रकारची त्यावेळेची टेक्निक होती. भाई इधर आ जाओ एक बार. ठीक आहे मित्रांनो. तर भाऊ बरोबर व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवतो. तोपर्यंत फॉलो करा. बाकी ये जो सर 1971 वार के दौरान भाई और बहन अलग हुआ था. हाँ जो भाई भी इधर इसी गांव से था. जो वार के दौरान अलग हुआ 1971 वार के दौरान भाई उधर पाकिस्तान के अंदर फंस गया, बहन इंडिया में. फिर 1985 में ब्रोल एक विलेज है सर पाकिस्तान का, वहाँ से भाई ने ये खत भेजा भाई ने बहन के लिए, ओके जो उर्दू में आया था, ओके इंग्लिश में बाद में ट्रांसलेट किया. ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे म्युझियम आहे. जुन्या घरातच बनवलेले म्युझियम आहे. मित्रांनो इकडं आता आलं तर बाकी ये जो सर 1971 वार के दौरान जो शेल्स जो 1971 वार 1999 वार के दौरान इसी गांव के ऊपर गिरा. हाँ मतलब ये बॉम्ब पाकिस्तान की ओर से इस गांव के का वो तो पता नहीं कौन से किसने गिरा ये मालूम जो नहीं. 1971 वार के दौरान इंडिया साइड से आया था. हाँ. 99 वार के दौरान पाकिस्तान की साइड से. ओके. दोनों साइड से आया था मगर किसका पता नहीं चला. ओके ओके. तर मित्रांनो 1971 साली भारताने टाकले होते आणि 1999 साली पाकिस्तानने टाकले होते. हे बंदूक आहे का उस ये जमा. जो लोकल गन से यहाँ गांव वालों के पास होता था ये गन जो ज्यादातर हंटिंग करने के लिए इस्तेमाल होता था. ओके. ज्यादातर हंटिंग होता था IBX का ही. ओके IBX मतलब हिरन का. जंगली लद्दाख में ज्यादा दिखने को ओके ओके आपको हिरन का एज भी पता चल जाएगा इसी हॉर्न से. जो ओके. आपको हॉर्न के ऊपर स्टेप नजर आ रहा है. वो उतने साल का वो हिरन रहेगा. हाँ, एक साल में एक स्टेप बढ़ते जाते हैं. यानी कि ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 साल हाँ, का वाह. IBX. ओके मित्रांनो अशा प्रकारे आहे. तर दगडी बाकी जो सर फ्लिंच वाले स्टोन्स आग जलाने के लिए. ओके ओके बाकी ये जो सर लाइट परफ्यूम पहले के ही. ओके परफ्यूम वगैरे का. बाकी ये जो सर मस्जिद पानी का ही बोट. ओके ओके
ये तब के कॉइन है क्या? बाकी ये सारा कोइंस, बाकी ये जो सर 1 रुपये गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान गवर्नमेंट ऑफ इंडिया दोनों कंट्री के अंदर चलता था पहले। यहाँ लिखा भी है गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, ऊपर वाले साइड में गवर्नमेंट ऑफ इंडिया। ओके ये उस टाइम चलता था जॉर्ज 6 के टाइम, उस टाइम ब्रिटिश हुकूमत था, ओके ओके किंग। ओके ओके मित्रांनो, अशा प्रकारे ह्याचा इतिहास आहे. वॉर हिस्ट्री। ये क्या है, बैग है क्या? बाकी ये जो सर दुल्हन की ड्रेस शादियों में पहनने के लिए इस्तेमाल होते हैं। ओके ओके ऐसा है क्या? और इस तरफ क्या है भाई? ये की इस तरफ नहीं ना कुछ? ये तो बाकी जानदा. ये जो चेरी ब्लॉसम मैन्युफैक्चरिंग पाकिस्तान से था, ये जो कोबरा पॉलिश, एस्प्रो मेडिसन, ये भी पाकिस्तान से। बाकी ये जो एडी साल्टेज बिस्कुट ये आता है पाकिस्तान की कराची से। ओके ओके मतलब वो पाकिस्तान के टाइम का था. पैसा टाइम का। बाकी ये जो सारा सर बुलेट्स गोलियां वगैरह। ओके ओके उस टाइम मिली थी. ये कंदील है. और ये क्या है? बाकी ये जो 1972 का इंडियन आईडी कार्ड है, ओके ओके जो पहले पाकिस्तानी थे, बाद में इन्हीं लोगों को इंडियन आईडी कार्ड इशू किया। ओके ओके बहुत बढ़िया. बाकी ये जो सर 1946 का पासपोर्ट आईडी है, जो इराक जाने के लिए बना, यहाँ के किसी बंदे ने, जो इसी का नाम गुलाम रजा, ये बना है पाकिस्तान के लाहौर से, जो आज़ादी के बाद ये पाकिस्तान के अंदर ओके. चला गया। चलो थैंक यू भाई. अंदर क्या है? मेरा सिर 4 से 5 बार टकरा गया है. इतनी कम हाइट है. माइंड योर हेड सर, जाते समय। ओके अंदर क्या आहे? देखणे जैसे आहे. आर्ट एंड क्राफ्ट्स का है। ओके ओके चलू क्या? हाँ जा सकते. तर मित्रांनो, त्यावेळेसचं खेळण्याचं साहित्य अशा प्रकारे. ओईला लय लागतं ही मला सारखं. आता बाहेर जायचे त्यावेळेसची बुटं बघा कशी होती. हे थंडी के बूट आहे क्या? हाँ सर. ओके ओके. मी आज आलोय पाकिस्तानच्या एका गावामध्ये. तर मित्रांनो हे पाहू शकताय, हे आहे पाकिस्तानचं एक गाव आहे मित्रांनो. हे घर पाहू शकताय आणि ते घरं पाहू शकताय. सगळी दिसतात का जुने घरं? ही सगळी पाकिस्तानची घरं आहेत मित्रांनो. मित्रांनो तर मी पाकिस्तानच्या एका गावामध्ये आलोय. हा भाऊ आपल्याला त्या गावामध्ये भेटलेला आहे. तो भाई आप बोलो, ये गाव कौन से देश का है? ये जो 1971 से पहले पाकिस्तानी विलेज था, हाँ जो यहाँ इसी गांव में पहले पाकिस्तानी लोग बैठते थे, जो 71 से पहले। ओके 71 वार के बाद इंडियन आर्मी ने इसी गांव को कैप्चर किया। ये बाद में 1971 वार के बाद इंडियन विलेज बन गए। ओके. और भाई ये आप इंडिया से, मतलब आपके पूर्वज इंडिया से या पाकिस्तान से? हमारे पूर्वज पाकिस्तान से ही है सर। ओके जो 1971 वार के दौरान 20% या 10% लोग उधर ही चला गया। ओके जो उसमें से हमारे बाप का ही बहन बुआ उधर ही है, जो वीडियो कॉल पर ही बात चलता है। ओके ओके. और ये जो स्ट्रक्चर बना है, ये अभी बाद में बनाया है इंडिया में आने के बाद का? ये पाकिस्तान में था? ये पाकिस्तान पहले का ही है, पाकिस्तान का ही था ये स्ट्रक्चर सारे। ओके ओके बाद में 99 वार तक इसी गांव में बैठा था लोग। हाँ. पहले वो पाकिस्तानी थे, बाद में इंडियन बन गए। ओके फिर धीरे धीरे ये गांव खाली होके ऊपर चला गया न्यू विलेज में। ओके. अभी वहाँ न्यू विलेज है, ये हमारा ओल्ड विलेज है। ओके ओके. और इधर जो खेती बन रही है वो कौन बनाते? आप ही बनाते? हाँ हमारी गांव वाले ही बनाते हैं ये सारा खेती, ओके. जो हाग वाग लगाते हैं। ओके. तो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. थैंक यू सर, आप बहुत बहुत शुक्रिया। ओके. तो दोस्तों को बोलो यार फॉलो करो, इतना दूर आया हूँ मैं. हाँ, सर की जी के जो चॅनल को फॉलो करा, सबस्क्राइब कीजिए. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो बघा इथं आलोय पाकिस्तान बॉर्डरला. हे पाकिस्तानचं गाव आहे. आणि मित्रांनो ह्या गावाचं घराचं वैशिष्ट्य म्हणजे हाईट लय कमी. मी आत गेलो आणि 4-5 वेळा माझं डोकं धडकलं. मित्रांनो माझ्या पाठीमागे हे गाव पाहताय का? हे पाकिस्तानचं गाव आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे गाव सगळं संपूर्ण पाहिलं मित्रांनो मी. तर मित्रांनो 1971 पर्यंत हे गाव पाकिस्तानचं होतं. 1971 ते 1999 पर्यंत हे गाव भारताचं होतं. आणि आता हे गाव खंडर आहे मित्रांनो एक प्रकारचं. कारण मित्रांनो ह्या गावात आता कोणच राहत नाही आहे. तर ह्या गावातील लोकांनी एक नवीन गाव तयार केलं आहे आता. त्याचं ह्या गावाला म्हणतात हंडरमन म्हणून हे गाव ओळखलं जातं मित्रांनो ह्या घरांची वैशिष्ट्य काय सांगायचं. लय बुटकी कशी राहत होती लोक काय माहिती त्यावेळेस. अशी पायाने सरकत जात होती का काय माहिती. म्युझियम पाहायला गेलो आतमध्ये तर 4 वेळा डोकं माझं वरती धडाकलं. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ करतोय ऑल इंडिया ट्रिप पॅशन प्रो गाडीवर. मित्रांनो मी आहे आता पाकिस्तानच्या गावामध्ये मित्रांनो. ह्या गावामध्ये पाकिस्तानची लोक राहत होती 1971च्या अगोदर. तर मित्रांनो इथलं घरं कशी बनवली ते दाखवतो मित्रांनो. तर घराची हाईट साधारण 5 फूट असेल. 5 फुटाची घरं आहेत. त्यावर
दगडी बांधकाम करून अशा पद्धतीने मोठी लाकडं ठेवली होती, त्याच्यावर परत बारकी लाकडं ठेवलेत आणि बारकी लाकडांवर नंतर माती टाकून त्याच्यावर परत दगडी ठेवलेली अशा प्रकारे घरं बनवलेली आहेत पहिली. आणि अजून पण घरं चांगली आहेत, पाहू शकताय तिकडं काय काय घरं अजून चांगली आहेत मित्रांनो. तर फायनली इथनं निघतोय. शेवटी मी एकटाच राहिलोय. आता वाजले 7:30 आणि मला 13 किलोमीटर जवळपास जायचे कारगिलला. चला जाऊया आता. कशी वाटली माहिती तुम्हाला, ही आवडली का नाही कमेंट करून नक्की सांगा. पहा पाकिस्तानचं गाव मित्रांनो. तर फायनली निघतो इथनं. आता अंधार पडायची वेळ झाली. जागा करायची कॅमेऱ्यात थोडी पण नाही जागा. मित्रांनो तर परत खाली निघालोय. आता वाजले किती 7:40 झाले, अजून उजेड आहे इथं. तर आता आपल्याला पटक्यास खाली जायला लागणार आहे. तर चला जाऊया. कॅमेऱ्यात जागा केली 2 मिनिटाची. ओके इथनं बघा तुम्हाला दाखवतो, एकदा आयडिया देतो. परत ती बघा असा फिरून 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 आपल्याला ते दिसते का, तिथं आपण व्हिडिओ काढला होता, तिथं जायचे मग पुढं जायचे. चला इकडं मला ह्या साईडला यायला पण लागते. इतकं औच्या गावात किती खाली गाव आहे होय बाई, जायचं खाली. तर चला आता जाऊया आपण इथनं माघारी खाली. लई मित्रांनो काय डेंजर रोड आहे, आईच्या हात गेलं तर खालीच आहे भाऊ. अरे खतरनाक रोड आहे, फक्त मेमरी कमी नाही तर तुम्हाला चपराट दाखवलं असतं. येताना दाखवलंच मी तसं. चलो कसले खतरनाक मोड आहे, जाग्यावर मोड आहे, जाग्यावर होय. किती मोड आहे हो इकडून खाली बघा. आता इथनं बघा 1 2 3 4. तर चला जाग्यावर 4 मोड आहे. तर मग सरळ सरळ ते त्यात पण उतार आहे, चढत झालो होतो आपण. चलो भेटलेत. चॉकलेट आहे का पण माझ्याकडं आता? हाय 2 मिनट देता हूँ सबको. ले लो, दो आप भी ले लो. ओके चलो बाय. थैंक यू. ओके चलो. दिसलं का नाही मित्रांनो तुम्हाला, काय माहिती. तर जबरदस्त अशी नदी वाटी. आता संध्याकाळचं काय दिसायचं नाही तुम्हाला. बाई मित्रांनो ते एकदम ट्रॅफिक लागलंय, जाम असं. लिहिला कुठं नेट बी चालू नाही, लिहायचं पूल पाहिला कुठं जातंय लिहिला काय. मित्रांनो तर फायनली आपण पोचलोय आता कारगिलमध्ये. आणि ह्या पेट्रोल पंपावर आपण इथं टेंट लावला होता मागच्या वेळेस. तर आता परत इथंच लावणार आहे. ते सर म्हणत होते इथं लाव, इथं चार्जिंगची व्यवस्था नाही, तिथं चार्जिंगचा पण बोर्ड आहे. मित्रांनो तर फायनली अशा प्रकारे इथं राहण्याची व्यवस्था झालेली. मल्टीप्लगर आणायच पाहिजे यायला. माझं ते राहिलं आहे, त्यामुळं चार्जिंगला सगळे संगच लावता येत नाही. अशा पद्धतीने पाहू शकताय राहण्याची व्यवस्था झाली आज. तर विचारलं आहे मी राहण्यासाठी, तर इथं टेंट लावतो. जेवायचं काय करायचं, जेवायला आता हॉटेलमध्येच काही ते खावं असं मला वाटतं. मित्रांनो तर फायनली टेंट लावून झाला आहे, पण वारं लई सुटलं इथं पाहू शकताय. अशा प्रकारे इकडून सगळा वाऱ्याचा दाब बसतोय, पण सगळ्या बॅगा बिगा टाकल्यात आता त्यात. उडायचं तर भीती नाही, मी घुसल्यावर पण नाही उडणार. तर अशा प्रकारे पंप आहे आणि अशा प्रकारे इथं टेंट लावला आहे आपण. आणि अख्खी कारगिल सिटी. कॅमेराची बॅटरी फुल झाली, तेव्हा आतेमधनं येताना काही दाखवलं नाही तुम्हाला. मित्रांनो तर आपण आता राहिला व्यवस्था झाली सगळी. तर हे ओनरचे पाहुणे आहेत. तर ओनरच समजायचे थोडक्यात. तर ह्यांना भेटून पण चांगलं वाटलं. क्या बोलोगे सर आप? मैं बोलना चाहता हूँ कि कारगिल आइए, कारगिल को एक्सप्लोर कीजिए. कारगिल एक अच्छा जगह है समर में, यहाँ पे गर्मी भी ज़्यादा नहीं होता है. तो आप लोगों से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आओ देखो कारगिल को. यहाँ से पाकिस्तान का बॉर्डर नज़दीक है, यहाँ से चाइना का बॉर्डर नज़दीक है. तो कारगिल को एक्सप्लोर कीजिए आप लोगों को. थैंक यू सो मच. ओके चला मित्रांनो आता जेवण करतो आणि मग बघूया पुढे काय व्यवस्था होती. तर फायनली राहण्याची व्यवस्था झाली. आता रेंज पण आली, मोबाईलला रेंज नव्हती बराच वेळ. तर फेसबुकला फोटो वगैरे टाकलेत. आता व्हिडिओ वगैरे एडिट करायचा त्या अगोदर आता शेवभाजी किंवा मिसळपाव खायचा बेत करायचा आहे. तर मिसळपावसाठी फरसाण आणलेलं आहे, ब्रेड आणलेलं आहे. तर हे सगळं खाणार आहे. तर घसा पॅक झाला आहे, गरम पाणी प्यायला लागेल. तर साहित्य घेऊन आलो आहे. तर बघूया कसं होतंय.
मित्रांनो तर मॅगी मसाल्याची एक पुडी टाकतोय ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघूया का. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे 75. आता 75व्या दिवशी आपण बनवत आहे मिसळ पाव. तर मित्रांनो मिसळ पाव बनवण्यासाठी तर मी इथं पाव भेटत नाही, इथं आणलेत ब्रेड आणि आपली इथं आपल्या गॅसवर बनती मिसळ बनवायसाठी काय जुगाड केलंय. आपले जे 10-10 रुपयावाले 2 पॅकेट असतात ना फरसाणाचे, ते फरसाणाचे पॅकेट टाकले, त्यात मॅगी मसाला टाकला आणि पाणी टाकले आणि ते उकळून घेतोय आणि त्याचीच मिसळ समजायची आणि ह्या ब्रेड बरोबर खायची. अशा प्रकारे मिसळ पाव करतोय मित्रांनो. आणि मित्रांनो मी आहे आता कारगिलमध्ये. तुम्ही पाहू शकता ही माझ्या पाठीमागं कारगिल सिटी आणि आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आपण आता लेह लडाखमध्ये पोहोचलोय. माझ्या पाठीमागं पाहू शकता ही कारगिल. मित्रांनो तर फायनली आपली भाजी तयार झाली आणि पाव पण आहेत, तर घेऊया आनंद आपण. मित्रांनो तर जबरदस्त लागते, मस्त. मित्रांनो तर जेवण वगैरे झालं. मोबाईल स्विच ऑफ झाला होता तोपर्यंत तोपर्यंत चार्जिंगला लावला. आता आलो होतो गाडी लॉक करायला. फोर्क लॉक केलं आहे पाहू शकताय आणि हँडल लॉक पण केलं आहे. झेंडा फडकत होता ते गुंडवून ठेवला आणि आता निघालो झोपायला. मित्रांनो तर लईच फडफड करते. तर चला आता व्हिडिओ एडिट करूया. 11 वाजल्या सगळं आवरायला. ओके मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. लई मोठा व्हिडिओ झाला तसा, कारण आता काय बारीक करायला गेलं ना मग दिवस लई पुढं जातात व्हिडिओ, असं होते. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बाय बाय.